नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण निघालो आहोत आता उन्हाच्या फिरण्यासाठी. तर पाहूया जे काही तुम्हाला दिसणार आहे, म्हणजे मला जे काही दिसणार आहे ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन. खूप ऊन आहे मित्रांनो, आता साधारण 3 वाजले आहेत आणि तरीही गावाकडे आमच्याकडे खूप कडक ऊन पडलेलं आहे. एकदम खूप म्हणजे खूपच जास्त तापमान आहे मित्रांनो. तर चला आपण फिरण्यासाठी. हे पहा मित्रांनो, ह्या वाटेला आम्हाला यावं लागतं आणि हे पहा ह्या साईडला झाडे कशी आहेत. हे पहा इकडे पाहिले तर आता झाडांना नवीन पालवी यायला सुरुवात झालेली आहे. हे पहा इकडे, आणि एकदम डोंगराला पण झाडे झुडपे आहेत, मस्त हिरवेगार दिसतात. हे पहा इकडे पाहिले तर हे पहा पळसाचं झाड आहे. त्याला पण आता मस्त पाने फुटलेले आहेत, एकदम लवचिक असे. आणि मित्रांनो, ह्या ठिकाणी बैल पाणी पिण्यासाठी इकडे येतात उन्हाळ्यामध्ये. आणि इकडे पाहिले तर हे पहा, पाणी जे आहे ते एकदम गढूळ पाणी आहे, तरीसुद्धा जनावरांना पिण्यासाठी इथलं पाणी लागतं. हे पहा इकडे, आणि पूर्णपणे झरा जे आहे ते आटलेलं आहे, त्याच्यामुळं एवढंच पाणी बाकी राहिलेलं आहे. आणि हे अजून 10-15 दिवस राहील, त्याच्यानंतर इथं पण पाणी पूर्णपणे आटेल मित्रांनो. आणि ह्या ठिकाणी पहा, काळ्या पायरीचं इथं एक झाड आहे, त्याच्यामुळं मस्त इथं सावली पण राहते. चला तर आपण पुढे. तर हे पहा, कडक उन्हाचं नेचर कसं दिसतंय, एकदम शांतता आणि वारा सुटलेला आहे फक्त, आणि पक्षी थोडे गोंगाट करतात. आणि हे पहा, ह्या साईडला झाडांना मस्त पालवी फुटलेली आहे, आता पालवी फुटायला सुरुवात झालेला आहे. आणि हे पहा, करवंदीचं झाड आहे, म्हणजे हे पहा वरपर्यंत करवंद लागलेले आहेत त्याला. त्याच्यानंतर हे पहा, तुम्हाला मी विहिरीच्या पाण्याचा खड्डा काढलेला आहे, त्या ठिकाणी नेतो. पाणी आहे की नाही त्याच्यामध्ये पाहू. पाणी आहे त्याच्यामध्ये, पण आता कमी झालेलं आहे मित्रांनो. तुम्हाला मी तिथं जाऊन दाखवतो. तर हे पहा, इकडे करवंद पण लागलेले आहेत, तुम्हाला दिसत असतील, पण निळे आहेत अजून. हे पहा, वरती एक एक कुठं पिकलेले आहेत. उंबरं पण आहेत साईडला, तुम्हाला दिसत असतील मित्रांनो. हे पहा उंबरं. आणि तुम्हाला मी दाखवतो खड्ड्यामध्ये पाणी आहे की नाही. तर हे पहा, एवढं पाणी आहे मित्रांनो. आणि थेंब 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 पडतं त्याच्यामध्ये. हे पहा, तुम्हाला दिसत असेल, हे एकदम थंडगार पाणी आहे मित्रांनो. हे कारण मुरुंबाटीची जागा आहे ना, त्याच्यामुळं पाणी जे आहे ते एकदम मस्त गार राहतं, कितीही ऊन असला तरी. हे पहा, सावलीमध्ये एकदम खड्डा मस्त काढलेला आहे. तिकडून सादड्याचं झाड आहे, त्याला पण आता पालवी फुटायला सुरुवात होईलच. हे पहा, ह्या साईडला पण मस्त. आणि हे पहा मित्रांनो, सूर्य तुम्हाला दिसत असेल, लय कडक ऊन लागतो मित्रांनो आता. आणि हे पहा मंडळी, मध तुम्हाला दिसत असतील, मासे माजवण्याचं साधन. हे पहा, आमच्याकडे याला मध म्हणतात. आणि याच्या सहाय्याने मासे माजवले जातात. त्याच्यानंतर मासे खूप गावाकडेचे जे माणसं असतात ते पकडतात मदईने. आणि ते पहा, पातळ पातळ आहेत. आणि हे पहा नेचर कसं दिसतं. इथं थोडा वॉटरफॉल आहे, पण आता त्याच्यामध्ये पाणी नाही पडत, कडक उन्हाळा चाललेला आहे त्याच्यामुळं. हे पहा सीन कसा दिसतो ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. एकदम मोठी दरी आहे मित्रांनो. हे पहा, आणि याच्यामध्ये खूप पशु आणि प्राणी जे आहेत छोटे मोठे ते राहतात. हे पहा, लय जबरदस्त सीन दिसतो.
तर मित्रांनो, आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो, आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.